Good morning, all of you. In this lecture, we will start our new subject, marketing research, semester 5th. Unit number first, introduction to marketing research. आज आपण काय बघणार आहोत? इंट्रोडक्टरी पार्ट म्हणजेच इंट्रोडक्शन मार्केटिंग रिसर्च काय आहे? चॅप्टर नंबर फर्स्ट, इंट्रोडक्शन टू मार्केटिंग रिसर्च. तर मार्केटिंग म्हणजे आपण काय बघितलं थोडक्यात आहे ना. मार्केटिंग मध्ये आपण काय बघितलं तर मार्केटिंग काय करतं? मार्केटिंग इज अ प्रोसेस प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अबाउट गुड सर्व्हिसेस. ओके, गुड सर्व्हिसेसची इन्फॉर्मेशन कंझ्युमर पर्यंत रीच करणे, प्रोव्हाइड करणे, हे मार्केटिंगचं काय आहे तर इंटेन्शन आहे. किंवा कंझ्युमरच्या नीड एक्सपेक्टेशन हे आयडेंटिफाय करणं. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ मार्केटिंग. आणि एंड मार्केटिंगचा कुठे होतो? सॅटिस्फाईंग देम. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा कंझ्युमर सॅटिस्फाय होते तेव्हा मार्केटिंग एंड होते. ओके, सो रिसर्च म्हणजे आपण नव्याने एखादी गोष्ट काय करतो तर फाइंड आउट करतो, म्हणजेच काय असणार आहे? रिसर्च. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज मार्केटिंग रिसर्च? एक्सप्लेन इट्स फीचर्स. सो मार्केटिंग रिसर्च इज अ सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी. रिसर्च मध्ये आपण काय करतो? वी फाइंड आउट द न्यू थिंग. ओके, वी फाइंड आउट द न्यू थिंग. एखादी नवीन गोष्ट फाइंड आउट करणं, एखादी इनोव्हेटिव्ह गोष्ट फाइंड आउट करणं. देन मॉडिफाय एक्झिस्टिंग थिंग, दॅट मीन्स रिसर्च. लक्षात ठेवा हा. रिसर्च म्हणजे काय सांगितलं? रिसर्च मीन्स गेन अँड गेन न्यू नॉलेज. जर तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये फक्त रिसर्च म्हणजे काय विचारलं तर सांगता आलं पाहिजे. रिसर्च मीन्स गेन अँड अगेन न्यू नॉलेज, दॅट मीन्स रिसर्च. Research means gathering, analyzing data. Research मध्ये आपण काय करतो? Research means collecting, gathering, analyze, interpreting data and take a decision regarding particular thing. मग आपण तो कशासाठी रिसर्च करणार आहोत याच्यावरती ते डिपेंडेबल असणार आहे. पण रिसर्च मध्ये काय येतं? रिसर्च इट इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस फॉर गॅदरिंग, अनालायझिंग, समरायझिंग ऑफ डेटा. आणि मग आपण तो डिसिजन मेकिंग साठी यूज करतो. पण आपण काय बघत आहोत आता? मार्केटिंग रिसर्च. मग मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय? मार्केटिंग रिसर्च इज द सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी. Gain and again new knowledge about marketing problem and marketing opportunity. ओके, मार्केटिंग रिसर्च मध्ये काय केलं जातं? न्यू नॉलेज हे फाइंड आउट केलं जातं रिगार्डिंग मार्केटिंग प्रॉब्लेम अँड मार्केटिंग opportunities. In short, marketing research is the systematic gathering, recording, and analyzing of data about problem relating to the marketing of goods and services. Okay, so this is all about marketing research. Is it clear introductory part? Yes. Okay, शॉर्ट मध्ये लिहायचं असेल लिहा. मार्केटिंग रिसर्च इज द सिस्टमॅटिक आलं पाहिजे. गेन अँड गेन न्यू नॉलेज अबाउट मार्केटिंग प्रॉब्लेम अँड मार्केटिंग अपॉर्च्युनिटी इथेपर्यंत मेन्शन करा. आणि थोडंसं डिटेल जायचं असेल तर मग सिस्टमॅटिक गॅदरिंग, रेकॉर्डिंग, अनालायझिंग डेटा रिगार्डिंग प्रॉब्लेम अँड अपॉर्च्युनिटी. ओके, सो सेम टाइमला राईट डाऊन करा. Next, features of marketing research. First point, systematic and scientific study. Marketing research is a systematic. Systematic कधी म्हणतो आपण? जेव्हा आपण काय करतो? स्टेप्स फॉलो करतो, स्टेप बाय स्टेप. Marketing research is the systematic, objective and impartial study of marketing problem to find out solution. Marketing research मध्ये काय करतो आपण? सोल्युशन हे फाइंड आउट करतो, बट कसं? सिस्टमॅटिक वे. मार्केटिंग रिसर्च इज अ सायंटिफिक स्टडी. सायंटिफिक का बरं म्हटलेलं आहे? इट इज ऑल्सो सायंटिफिक स्टडी बिकॉज इट यूज सायंटिफिक मेथड, ऑब्झर्वेशन, हायपोथेसिस एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, आता शॉर्ट मध्ये काय लिहाल? मार्केटिंग रिसर्च इज द सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक. सिस्टमॅटिकच्या पुढे डॅश करा. फॉलो स्टेप बाय स्टेप, फॉलो सेव्हरल स्टेप असं मेन्शन करा. सायंटिफिक
डॅश करा, पुढे लिहा यूज सायंटिफिक मेथड ऑब्झर्वेशन हायपोथेसिस. इज इट क्लिअर फर्स्ट? Yes. Yes, ma'am. Good. Point number 2, objective study. A study undertaken to achieve a specific purpose or result with the framework of time and resources available is called objective study. आता मार्केटिंग रिसर्च जेव्हा आपण करतो तेव्हा काही ना काही ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून आपण काय केलेलं असणार आहे, तर रिसर्च हा केलेला असणार आहे. ओके, सो अ स्टडी अंडरटेकन टू अचीव अ स्पेसिफिक पर्पज और स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, इतकंच मेन्शन करा. अ स्टडी अंडरटेकन टू अचीव स्पेसिफिक पर्पज और स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. मग लिहायचं असेल तर लिहा, नाही लिहिलं तरी चालेल. विदिन द फ्रेमवर्क ऑफ टाइम अँड रिसोर्सेस अवेलेबल, स्पेसिफिक पर्पज और स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. मग तुमचे ऑब्जेक्टिव्ह जसं आपण नेहमीच म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी स्मार्ट. स्मार्ट स्टँड फॉर जर ऍड करायचं असेल तर करा स्पेसिफिक, रिलायबल, टाइम बॉन्ड. ओके. पॉइंट नंबर 3, applied research. Marketing research rightly described as applied research. ओके, मार्केटिंग रिसर्च हा काय करतो आपण, अप्लाय करतो. अप्लाइड रिसर्च दॅट इज रिसर्च कंडक्टेड टू सॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. म्हणजे असं होतंय का हो कधी मार्केटिंग रिसर्च मध्ये की तुम्ही काहीतरी डेटा कलेक्ट केलाय तो दिस इज नॉट युजफुल फॉर इन प्रॅक्टिकल थिंग. नो, जो डेटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे, जो अनालाइज केलेला आहे, दिस डेटा इज युजफुल फॉर सॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल कंझ्युमर बिहेवियर इज डिपेंड्स ऑन सेव्हरल फॅक्टर, जसं आता आपण लर्न केलेलं लास्ट लेक्चर मध्ये. मग जो डेटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे त्या डेटावरून वी कॅन इझिली अंडरस्टूड, ओके आपण काय म्हणू शकतो मग, अरे हा कंझ्युमर बिहेवियर डिपेंड्स ऑन डेमोग्राफिक फॅक्टर, कंझ्युमर बिहेवियर इज डिपेंड्स ऑन सोशल फॅक्टर, राईट. दॅट मीन्स हियर सेड मार्केटिंग रिसर्च डिस्क्राइब एज द अप्लाइड रिसर्च. तो अप्लाय झालाच पाहिजे तरच त्याला आपण मार्केटिंग रिसर्च म्हणू शकतो. बिकॉज टू सॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम or to the answer specific question. It is designed to solve practical or real life marketing problem. जे काही रिअल लाईफ मार्केटिंग प्रॉब्लेम आहे ते सॉल्व केले जातात. That's it. Is it clear? Point number 3. Yes, ma'am. Okay. Yes, So applied research ma'am. meaning clear करा दे. Applied research mean applied research. Marketing research rightly described as applied research. And applied research means solve practical problem and real life marketing problem. Thus, applied research means solve practical problem and real life marketing problem. Next point. Continuous process. Marketing research is a continuous process. That is, it is undertaken either to solve existing problem or to explore a future business opportunity. लक्षात येते कंटिन्युअस का म्हटलेलं आहे. आता इथे नका म्हणू की इंटरनल एक्सटर्नल फॅक्टर अफेक्ट ऑन व्हॉट एव्हर नो, काय सांगायचंय ते सुद्धा सुटेबल आहे, डझंट मॅटर. पण एक्झॅक्टली काय सांगायचंय आपल्याला बघूया. मार्केटिंग रिसर्च इज अ कंटिन्युअस प्रोसेस बिकॉज इट इज अंडरटेकन आयदर टू सॉल्व एक्झिस्टिंग प्रॉब्लेम, म्हणजे आता सपोज जे प्रॉब्लेम आहेत हे काय करणे, सॉल्व करणे. अदरवाइज एक्सप्लोर द फ्युचर बिझनेस अपॉर्च्युनिटी, किंवा तुमचा स्टडी हा कशावरती बेस्ड आहे तर फ्युचरची अपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करणे. दॅट इज वाय हियर सेड मार्केटिंग रिसर्च इज अ कंटिन्युअस प्रोसेस और नेव्हर एंडिंग प्रोसेस. ओके, सो पुटअप करा कंटिन्युअस प्रोसेस मध्ये ऍज इट इज एक्सप्लेनेशन आलं तरी चालेल. मार्केटिंग रिसर्च इज अ कंटिन्युअस प्रोसेस दॅट इज इट इज अंडरटेकन आयदर टू सॉल्व एक्झिस्टिंग प्रॉब्लेम, सॉल्व अँड एक्झिस्टिंग प्रॉब्लेमला अंडरलाईन करा, अँड टू एक्सप्लोर फ्युचर अपॉर्च्युनिटी. Is it clear? Yes, ma'am. Yes. Okay, go through kara 4 point, then revise, then we will continue. चला रिपीटेशन हो दे, तुमचे सिम्बॉल येऊ दे जरा. कोण सांगेल फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट, ज्यांना क्लिअर झालेला आहे त्यांचे जरा जरा सिम्बॉल दिसू देत बरं मला हँडचे.
अनिशा मार्केटिंग कोण सांगताय? अनिशा research is a systematic activity. Research means gain and Research means gain and again about तुम्ही दोघीही सांगताय, दोघींपैकी एक कोणतरी सांगा. अनिशा तू आधी सांग, नंतर अंकिता सांगेल. marketing research is a systematic activity. Research means again आणि हेडफोन लावून बसा रे जरा. about marketing problem तुमची पण आवाज येते. and opportunity. ओके अनिशा आवाज नाही येते तुझा. नेक्स्ट कोण सांगणार होतं? मातले प्राची. इंट्रोडक्टरी पार्ट झाला ना. हा पॉइंट नंबर फर्स्ट सांग. Systematic and scientific study. Marketing research is a systematic study with scientific hypothesis. क्या आवाज नाही येते. नेक्स्ट अंकिता. objective study. हा Objective study, a study undertaken to achieve a specific purpose. पॉइंट नंबर 5 आर्ट अँड सायन्स. जसं की आपण नेहमी सांगतो फीचरच्या पॉइंट मध्ये मार्केटिंग रिसर्च इज आर्ट as well as science. Art because here apply various skill knowledge. So art means application of knowledge acquired through practice or experience. आर्टच्या पुढे डॅश करून मेन्शन करा application of knowledge, skill, ideas, etc. etc. Marketing research is called science because it is the systematic approach to acquire knowledge and fact. किंवा सायन्स मध्ये आणखी यूज करू शकता. हियर मार्केटिंग रिसर्च यूज ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन, प्रिन्सिपल एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके इट्स व्हेरी सिंपल थिंग. पॉइंट नंबर नेक्स्ट वाइड स्कोप ऑफ मार्केटिंग रिसर्च. द स्कोप and application of marketing research cover virtually all area of businesses, that is product, price, place, promotion. म्हणजे जसं की आपण सांगितलं मार्केटिंग सब्जेक्ट मध्ये इथे आपण जे एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स आहेत हेच डिटेल बघणार आहोत. सो मार्केटिंग रिसर्च मध्ये ह्या प्रत्येक पॉइंट मध्ये काय केला जातो तर डिटेल स्टडी केला जातो. दॅट इज वाय हियर सेड वाइड स्कोप ऑफ मार्केटिंग रिसर्च. लक्षात येत आहे. सो द स्कोप अँड ऍप्लिकेशन ऑफ मार्केटिंग रिसर्च कव्हर व्हर्च्युअली ऑल एरियाज ऑफ बिझनेसेस, दॅट इज प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. ओके. Then point number next, online marketing research, the introduction of internet and social media site. It is now possible to conduct marketing research across the world with the minimum cost and time. Okay. Online marketing research मध्ये काय करतो आपण? Online marketing research means here we collect data, analyze data, gather data with the help of internet. ओके मग आपण वर्ल्ड वाईड कुठेही डेटा काय करू शकतो इझिली कलेक्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ सोशल मीडिया. इज इट क्लियर? Yes. करा वन Yes, ma'am. पुटअप करा वन बाय वन. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Question number 2. What is the function of marketing research? So marketing research perform two major functions. First, provide information for decision making, and point number 2, develop new knowledge. Okay, ह्या दोन इंटेन्शन साठी मार्केटिंग रिसर्चचे फंक्शन हे यूज केले जातात. कोणते दोन आहेत? प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग
and develop new knowledge. Okay, so 5 basic function of marketing research: description, evaluation, explanation, prediction, and it's in the decision making process. First, description. एक minute. Okay, first point is a description. Marketing research give full description about the consumer. Okay, marketing research give full description about the consumer. That is, it describe their age, sex, education, income, etc. It also give a description about the competitors and the market situation. Marketing research description च्या अंडर काय सांगतं? It give the description about the competitors. तुमच्या प्रोडक्टचे रिलेटेड कॉम्पिटिटर्स कोणते आहेत, सध्या मार्केटमध्ये सिच्युएशन काय आहे रिगार्डिंग युअर प्रोडक्ट. ओके, सो दिस डिस्क्रिप्शन इज यूज्ड टू टेक मार्केटिंग डिसिजन अँड सॉल्व्ह मार्केटिंग प्रॉब्लेम. आणि तुम्ही काय करू शकता, मार्केटिंग प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू शकता. ओके, सो डिस्क्रिप्शन मध्ये काय मेन्शन करा, मार्केटिंग रिसर्च गिव्ह फुल डिस्क्रिप्शन अबाउट द कंझ्युमर, दॅट इज age, gender, that means sex, education, income, etc. etc. Okay. Point number 2, evaluation. Marketing research help to evaluate the company's performance. Evaluation मध्ये काय सांगायचंय, marketing research helps to evaluate the company's performance. It helps to evaluate the company's production and marketing policies. Okay, it helps to evaluate the company's production and marketing policies. It find out the customer reaction to the quality of the product, price, packaging, advertising, sales, promotion, techniques, etc. etc. It also compare the company's policy with the competitor policy. Evaluation मध्ये काय करताय हे लक्षात येऊ दे. इव्हॅल्युएशन मध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही इव्हॅल्युएट करताय. दॅट मीन्स अवर प्रोडक्ट, दॅट मीन्स अवर कस्टमर रिएक्शन, दॅट मीन्स कॉम्पिटिटर्स पॉलिसी ऍज कम्पेअर टू अवर प्रोडक्ट और अवर पॉलिसी, वॉट एव्हर इट मे बी. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इव्हॅल्युएशन मध्ये चेक करताय. ओके, सो क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऍज अ सेल्फ स्टडी साठी याची पीडीएफ देते मी, तुम्ही तो शॉर्ट करून लिहा. शॉर्ट म्हणजे ऑलरेडी मी शॉर्ट करूनच दिलेला आहे हा. नेक्स्ट, point number 3, explanation. Marketing research give explanation, that means answer for all the marketing problem. आणि जे काही तुम्ही मार्केटिंग प्रॉब्लेमचा स्टडी करत आहात त्याचा आन्सर आपल्याला कशामुळे मिळणार आहे, तर मार्केटिंग रिसर्च. फॉर एक्झाम्पल, इट आन्सर इन डिटेल व्हाय आर द सेल फेल. सपोज तुमचा सेल फेल होत असेल तर तो का बरं होत आहे, त्याचा आन्सर तुम्हाला मार्केटिंग रिसर्च. Why the retailers give negative reaction? एखादी निगेटिव्ह रिएक्शन असेल तुमच्या प्रोडक्ट बद्दल तर ती का आहे, याचा आन्सर मिळेल तुम्हाला. इट गिव्ह ऑल द कॉजेस और रिझन फॉर द प्रॉब्लेम. इट ऑल्सो टेल हाऊ टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आणि कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे हे सुद्धा तुम्हाला मार्केटिंग रिसर्च मधून क्लिअर होईल. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. Yes. Next function is prediction. Marketing research also give prediction. Prediction means to forecast or guess about the future. जसं की म्हणतो आपण प्रिडिक्शन म्हणजे प्रिडिक्शन ही कशाशी रिलेटेड असतं, फ्युचर. सो फ्युचर मध्ये एखाद्या ऍक्टिव्हिटी कशा रिएक्ट होणार आहे, काय त्यांचा रिझल्ट असणार आहे. ओके, सो याचे जे आन्सर आहे ते मार्केटिंग रिसर्च मधून हिअर वी कॅन इझिली अंडरस्टूड. इट गिव्ह अ प्रिडिक्शन अबाउट द फ्युचर सेल. मग प्रिडिक्शन कशाशी रिलेटेड असू शकतं. फॉर एक्झाम्पल, फ्युचर सेल, फ्युचर मार्केट अपॉर्च्युनिटी, फ्युचर रिस्क, फ्युचर मार्केटिंग एन्व्हायरमेंट, फ्युचर कंझ्युमर बिहेवियर, एक्सेट्रा एक्सेट्रा. दिस प्रिडिक्शन हेल्प द कंपनी टू मेक फ्युचर प्लॅन अँड पॉलिसी. आणि ह्या प्रिडिक्शन फंक्शन मधूनच तुम्ही काय करू शकता, हिअर वी बिल्ड अ प्लॅन अँड पॉलिसी. ओके, आपण काय करू शकतो, प्लॅन अँड पॉलिसी फ्रेम करू शकतो, बिल्डअप. Then last function, it's in decision making.
मार्केटिंग रिसर्च हेल्प द मार्केटिंग मॅनेजर टू टेक अ डिसिजन. जसं की आपण म्हणतो मार्केटिंग रिसर्च काय करतं, तर मार्केटिंग रिसर्च आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल फॉर टेक अ डिसिजन. इट प्रोव्हाइड ऑल द कन्सर्न डेटा विच इज नेसेसरी टू टेक डिसिजन. It provide all the concerned data which is necessary to take a decision. Decision making means काय सांगतो आपण डिसिजन मेकिंग म्हणजे? डिसिजन मेकिंग मीन्स हिअर वी सिलेक्ट अ बेस्ट अल्टरनेटिव्ह. खूप सारे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे आणि या ऑप्शन मधून आपल्याला काय करायचं असतं, हिअर वी चूज अ बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉर टेक अ बेस्ट डिसिजन. बेस्ट डिसिजन घेण्यासाठी, करेक्ट डिसिजन घेण्यासाठी बेस्ट अल्टरनेटिव्ह चूज करण्याचं काम, सजेस्ट करण्याचं काम मार्केटिंग रिसर्च करतं. as well as decision making require, आणखी बरं काय हवं असतं डिसिजन मेकिंग साठी? अप टू डेट अँड करेक्ट डेटा. आणि हा अप टू डेट आणि करेक्ट डेटा प्रोव्हाइड करण्याचं काम मार्केटिंग रिसर्च करतं. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. सो शॉर्ट मध्ये रिपीट करूया आपण. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आलं पाहिजे. व्हॉट इज द पर्पज ऑफ फंक्शन? The purpose of function is smoothly conducting of marketing activity. So the purpose of function, two part: provide information, decision making and develop new knowledge. Okay, my 5 function. Description: marketing research give full description about the consumer. हे शॉर्ट मध्ये येऊ दे, मग काय आहे त्याचं एज, सेक्स, एज्युकेशन, इन्कम एक्सेट्रा. सेकंड पॉइंट, इव्हॅल्युएशन: मार्केटिंग रिसर्च हेल्प टू इव्हॅल्युएट द कंपनीज परफॉर्मन्स एज वेल एज कंझ्युमर रिएक्शन. ओके, कंझ्युमर रिएक्शनशी रिलेटेड कसा त्यांचा परफॉर्मन्स आहे हे चेक करेल. सो मार्केटिंग रिसर्च हेल्प टू इव्हॅल्युएट कंपनीज परफॉर्मन्स as well as to find out consumer reaction regarding product quality, price, packaging, advertising, etc. And this is useful for the framing policy. Explanation: marketing research give explanation for all marketing problem. Okay, prediction: marketing research also give prediction and this is useful for किंवा prediction related to कशाशी related आहे? future sale, future market opportunity, future risk, future marketing environment, future consumer behavior, etc. It's in decision making. Marketing research is useful for take a correct decision. That is why marketing research provide various alternative to marketing manager to take a correct decision. ओके, करेक्ट डिसिजन घेण्यासाठी वेगवेगळे अल्टरनेटिव्ह अवेलेबल करून देण्याचं काम मार्केटिंग रिसर्च करतो. होप सो तुम्हाला हा सेकंड क्वेश्चन क्लिअर झाला असेल. इज इट क्लिअर? क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर 2. Yes, ma'am. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन आज स्टार्ट नाही करायचा, नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया, जास्त होतील. हा सेकंड क्वेश्चन जो आहे हा शॉर्ट मध्ये कंप्लीट करा. ओके, डिस्क्रिप्शन कंप्लीट करा. डिस्क्रिप्शन मध्ये पहिले 2 सेंटेन्स होते, अजून 5 मिनिट आहेत, कंप्लीट करा फटाफट. डिस्क्रिप्शन मध्ये काय येईल? मार्केटिंग रिसर्च गिव्ह फुल डिस्क्रिप्शन अबाउट कंझ्युमर सच ॲज, हे पुढे येऊ दे, राईट डाऊन फटाक से. सेकंड पॉइंट मध्ये इव्हॅल्युएशन मध्ये काय लिहायचंय? मार्केटिंग रिसर्च हेल्प टू इव्हॅल्युएट कंपनी परफॉर्मन्स ॲज वेल ॲज टू फाइंड आउट कस्टमर रिएक्शन. हे 2 पॉइंट येऊ देत सेकंड मध्ये. क्लिअर झाले का फर्स्ट अँड 2? Yes, ma'am. Yes, ma'am. फटाफट Yes, ma'am. हा बुक मध्ये फटाफट राईट डाऊन करा बुक मध्ये. पॉइंट नंबर 3, एक्सप्लेनेशन. मार्केटिंग रिसर्च गिव्ह एक्सप्लेनेशन फॉर ऑल द मार्केटिंग प्रॉब्लेम. And last year they directly it give all the causes or reaction for the problem. हे 2 सेंटेन्स येऊ दे एक्सप्लेनेशन मध्ये. प्रेडिक्शन मध्ये काय येईल? मार्केटिंग रिसर्च also give prediction. Now prediction means forecasting or guess about the future such as future sale, future market opportunity, future risk, etc, etc. कंप्लीट करा. पॉइंट नंबर 4.
And last point, it's in decision making. Marketing research help the marketing manager to take a decision. So it provide various alternative. Up to date data, correct data to take a right decision. Okay, is it clear? Complete झाला का? लिहून complete झाला का point? Yes, ma'am. Okay, thank you.